एक मध्यंतरी अहिल्यानगर एका मोठ्या दंगलीमधनं वाचलेलं होतं की रोड अडवायचा प्रयत्न झालेला होता. त्या कोटला एरियामध्ये दोन्ही जमाव आमने सामने आलेले होते. तर अशा प्रकारे नगरच्या काळात पुढे घडणार नाही, त्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? नाही, याला पोलीस प्रशासनाने सतर्क राहणं गरजेचं आहे. बरं. त्यांचे गोपनीय विभाग असेल, पोलिसांचे वेगवेगळे विभाग आहेत, त्यांनी माहिती ठेवली पाहिजे कोण काय करतंय काय नाही करत. शेवटी काही जातीवादी पोस्टर हे अहिल्यानगरमध्ये लावण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये आव्हानात्मक काही मजकूर टाकण्यात आले आणि पोलीस प्रशासनाला एकदा नाही 10 वेळा काही लोकांनी सांगितलं ते आव्हानात्मक पोस्टर काढून घ्या. आता पोलीस प्रशासनाने ते काढून घेतले पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. कोण लावला? आता लावणारा मनुष्य CCTV मध्ये दिसतो ना. CCTV आणि असं नाही कुठं लांब लावले ते, कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर लावलेल्या गेटच्या बाहेर. बरं. एक पोस्टर तिथं होतं, असे बरेच लावले होते, पण एक कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर होते. त्याच्यावर कोतवाली पोलीस कारवाई करू शकले नाही. म्हणजे कोतवालीचं जे PI आहे ह्याच्यावरच वेस्पिननी कारवाई करायला पाहिजे होती पहिली. वेस्पिननी ते PIवरच कारवाई करणं गरजेचं होतं ना, कारण त्याला ते PI जबाबदार असणार ना. त्याच्या बाहेर त्यानं लावलेला आहे आणि त्याला वारंवार लोक जाऊन सांगून आणले PI साहेबांना की साहेब अशा अशा तो बोर्ड लावलेला असेल, त्याच्यावर आव्हानात्मक मजकूर आहे. ते करत नाही. मी त्याला पोलीस प्रशासन जबाबदार असतं. या सगळ्या गोष्टींना जर कुणी काय करत असेल तर पोलिसांनी पहिलं त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. ओके.